नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फोरटक्स ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती बघणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कोणाला कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज या ठिकाणी बघा मी शिवला आहे. कोणाची जर कटिंग बघायची असेल, स्टिचिंग बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी बघा मस्तपैकी आपण फुगाबाई शिवली आहेत आणि प्रिन्सेस कट शिवला आहे ब्लाऊज. भरपूर सारे ब्लाऊज शिवले आहेत. चला तुम्हाला मी आता इथे मी एक ब्लाऊज कट करून ठेवला आहे फोरटक्सचा, ते तुम्हाला दाखवते. बिना अस्तरचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप स्टिचिंग दाखवते. व्हिडिओ थोडा जर असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघा मी आता मार्किंग करून घेतले आहे. आता योगपट्टीचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे हा टक्स जो आहेत ना आपण खालचा तो फक्त उंचीला आहेत ना 1.5 इंच घेतला आहे. नंतर बघा हे टक्स मी मारून घेतले आहेत. मार्किंगवरती डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने बघा आपलं आहेत ना थोडे निशाण करून घ्यायचे आपल्याला खडून किंवा कैचीने बघा कट देऊन घ्यायचे कॉर्नरला. मेन टक्स आहे थोडासा मोठा घ्यायचा आणि बाकीचे टक्स आहे ते छोटे छोटे घ्यायचे अर्धा इंचाचे. आता हे टक्स आपण आपल्या चेस्टनुसार घेऊ शकतो, छोटे किंवा जास्त. बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे हा. आता सेम याच पद्धतीने आपण बघा दुसऱ्या साईडचे सुद्धा बघा इथं टक्स टाकून घेत आहोत. जो टक्स आहेत ना बघा आपला तिथून आपण 1.5 ते 2 इंच अंतर सोडायचं आहे साईड, म्हणजे मध्यभागी एकदम जवळ टक्स नाही आले पाहिजे. याच्याने पफ आहे तो छान पडतो. कमीत कमी 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा मी पूर्ण टक्सला आहेत ना डबल शिलाई मारून घेतल्या आहेत. आता इथे योगपट्टी आहेत बघा. तुम्हाला थोडीशी सरळ वाटत असेल कारण ती ना कापड थोडंसं कमी असल्यामुळं थोडासा आकार देऊन घ्यायचा. व्यवस्थित बघा असं फोल्ड करून घेतलं आणि शिलाई देऊन घेतली आहेत. आता योगपट्टीला बघा आपण असं शिलाई देऊन घेऊ. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा आपण अशा पद्धतीने ठेवायची, सरळ शिलाई द्यायची. नंतर रोल करायचं बघा अशा पद्धतीने. कापड व्यवस्थित शिलाईवरती शिलाई देऊन घ्यायची. बाहेर काढून घ्यायचा आजचा कपडा आणि व्यवस्थित आपण योगपट्टीवरती शिलाई दिली तरी चालेल किंवा नाही दिली तरी चालेल. अशा पद्धतीने बघा आपण इथं शिलाई मारून घेतली आहेत. आता इथं काचपट्टी आणि बटनपट्टी आपण तयार करून घेऊ. इथं बघा 2 इंच रुंदीचे आहेत नाही पट्टी घेतलेली आहेत मी 2 ते 2.5. खालच्या साईडने थोडंसं फोल्ड केलं. आता बघा एक असं आणि आज पुन्हा एक डबल फोल्ड करायचं. ही बटनपट्टी आहेत बघा आपली. व्यवस्थित फोल्ड करून शिलाई कवर करून घ्यायची. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचा. दुसरी बघा एक पट्टी घ्यायची आहे छोटीशी 1 ते 1.5 इंचाची. ही सुद्धा खालच्या साईडने फोल्ड करून घेतली आहे. सरळ शिलाई मारून घ्यायची. आजच्या साईडने कापड फोल्ड करायचा. एकदम कडेने एक शिलाई देऊन घ्यायची आहेत अशा पद्धतीने. त्या ठिकाणी बघा आजच्या साईडने मी कापड फोल्ड करून शिलाई मारून घेतले आहेत. दोन्ही पण पट्ट्या एकावरती एक ठेवून बघायचे आपल्याला व्यवस्थित सारखे आहे का नाही. नंतर बघा असे गळे आहेत ना आपण थोडंसं कोरून घ्यायचे व्यवस्थित आकार. ते दिसायला पण छान दिसतं, खालतीवरती पण होत नाही. तर या ठिकाणी बघा आपल्या आता पुढचा भाग आहेत ना तयार झाला आहे. पाठीमागच्या भागाचा मी गळा कट करून घेते पाहिजे तेवढा आपल्याला. नंतर बघा शोल्डरमधून फोल्ड करायचे
आणि जे टक्स आहेत ते आपण कधी पण गळ्याच्या खालतीच मारायचे, एकदम गळ्याच्या वरती टक्स नाही घ्यायचे ब्लाऊजचे कोणत्या पण. इथं बघा अर्धा इंच कापड असं पकडायचं आपल्याला, 3.5 ते 4 इंचाचे टक्स आपण मारून घेतले आहे. गळा कारण वरती आहे एकदम. आता हे दोन्ही पार्ट आहेत ते आपण शोल्डरला बघा जॉईंट करून घेऊ. शोल्डर जॉईंट करायची सुद्धा 2 पद्धती आहे, पण एकदम सोपी आहे, कारण याचे काही धागेदोरे निघत नाही या ब्लाऊजांचे, आपले साडीचे वगैरे निघतात. डबल शिलाई बघा शोल्डरला व्यवस्थित, थोडीशी तिरकसमध्ये शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने बघा दोन्ही शोल्डर आपले जॉईंट झाले आहेत. आता हे थोडेसे बघा पट्टे आहेत ना मी ठेवले आहे, आपल्या कमरपट्टीसाठी कामं येतील. नंतर बघा आपण इथं 1 ते 1.5